आता आत्मप्रभा नित्य नवी, तीची करोनी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरोणी जेवी, तयासीच भावे. आत्मसंयमन योग, जो की ज्ञानेश्वरी अर्थात श्रीमद भगवद गीता आणि ज्ञानेश्वरी यांचा हा 6वा अध्याय आहे. अष्टांग योगाचं भांडार ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायात खुलं केलं आहे. त्याचप्रमाणे साहित्य रंगाची उधळण मुक्त हस्ते ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाच्या मध्ये प्रत्यक्षात केलेली दिसते. आणि यामध्ये शब्दाचा गौरव, शब्दाचा मोठेपणा हे चिंतामणीच्या गुणाप्रमाणे शब्दांच्या ठिकाणी गुण आहेत. शब्द हा जरी आकाशाचा गुण असला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या वाणीतून तो शब्द श्री गुरूंच्या कृपेने अभिव्यक्त झाल्यामुळे त्या शब्दाला एक वेगळ्या स्वरूपाची प्रासादिकता प्राप्त झाली. त्यामुळे सगळ्या नेमाला शब्द हा अपवाद करू लागला. एरवी शब्द हा मराठीतला, पण अमृताला सुद्धा सहज पैजेने जिंकेल अशा प्रकारचे रसभावपूर्ण हे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द पाहिल्यानंतर त्यातली कोवळिकता आणि मृदुता संगीताच्या रागालाही फिकी पाडेल. आणि फुलातील मकरंदाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या सामर्थ्याच्या पुढे जर पाहिलं तर परिमळाचे बीक मोडे जयाचे नि वेधे. या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या आकर्षकपणे फुलांचा सुगंधाचा सामर्थ्य देखील मोडकळीस निघेल आणि सगळ्या प्रकारचे इंद्रिय एकतेत येऊन या शब्दांच्या विषयी आपलेपणाचा एक नैसर्गिक मालकी हक्क आणि स्वभाव हे जेव्हा दाखवू लागले तेव्हा हा ज्ञानेश्वर महाराजांचा बहुगुणी शब्द डोळ्यांना रूपाची खाण म्हणून प्रत्यक्ष दिसू लागला. अक्षरांची रचना झाल्यानंतर त्यामध्ये प्राप्त होणारा अर्थ ग्रहण करण्याकरता मनाच्या बाहेर धाव घेणारं हे मन आणि कर्म इंद्रिय असणारा जो हात, त्यालाही वाटलं ह्या शब्दांना आपण आलिंगन द्यावं. रसनेला वाटलं शब्दातलं नवरसातला रस चाखावा. घ्राणाला वाटलं त्यातला परिमळ घ्यावा. याप्रमाणे सगळेच इंद्रिय त्या शब्दरूपी मातेच्याकडे, एखाद्या 2-4 बालक आपल्या आईला बिलगावेत त्याप्रमाणे हे सगळे शब्द, सगळे विषय आणि इंद्रिय त्या शब्दरूपी विषयांना झोंबू लागले. आणि या शब्दाने, अचिंत्य शब्दाने, प्रासादिक शब्दाने सगळ्यांचं समाधान केलं. आणि शब्द हा आकाशाचा गुण असल्यामुळे त्या आकाशापासून वायू, तेज, नंतर जल आणि पृथ्वी ही भूत
कार्यरूपाने निर्माण झाल्यामुळे या सगळ्या भूतांच्या मध्ये आकाशाचा गुण हा अनुस्यूत आहे, व्यापक आहे. आणि असं हे शब्दाचं व्यापकपण असाधारण असल्यामुळे ह्या शब्दाकडे माऊलींच्या जर भावुकतेने, भावनेने, श्रद्धेने कोणी जर बघेल तर या शब्दांच्या मध्ये चिंतामणीचे गुण त्याला प्राप्त होतील. पण चिंतामणी कधी कधी चुकीच्या गोष्टी देऊन इच्छिणाऱ्याचं अकल्याण करणारा आहे. पण ज्ञानेश्वरीचे शब्द याला चिंतामणी म्हटलं, पण चिंतामणीच्या ठिकाणी असणारे दोष मात्र या शब्दांच्या मध्ये नाही. त्या शब्दांचा वाणीला स्पर्श झाला, कानाला स्पर्श झाला, हृदयाला त्याचा बोध झाला की जिज्ञासू साधकाला मुक्त केल्याशिवाय राहत नाही, असे हे शब्द आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे शब्द इतके चांगले आहेत की हे शब्दच जणू काही उत्तम प्रकारचे, सुंदर प्रकारचे ताट आहेत. आणि त्या शब्दरूपी ताटांच्या मध्ये कैवल्यरस, ब्रह्मरस, आत्मरस त्यामध्ये मेजवानी म्हणून वाढलेला आहे. आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी ह्या ज्ञानेश्वरीची ग्रंथरूपी मेजवानी म्हणजे प्रतिपत्ती मी कोणाकरता केली असेल तर त्याचा एकमेव अधिकारी म्हणजे ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामना नाहीत, ना इहलोकाच्या विषयी कामना, ना परलोकाच्या विषयी कामना. अर्थात कोणत्याच वस्तूंच्या विषयी आता इच्छा राहिली नाही. सगळ्याच वस्तूंच्या विषयी आता तो निरीच्छ झाला. बस एकच इच्छा आहे आणि ते म्हणजे भगवत साक्षात्कार व्हावा. ही इच्छा अशा निष्काम अधिकाऱ्याच्या करता मी हा ग्रंथ केला आहे. हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. जर ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ निष्काम अधिकाऱ्यासाठी केला असेल तर हे सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या ओव्यातनं दिसतंय ना. उपनिषदांचे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणारा जो अधिकार आहे तोच अधिकार जणू काही ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाच्या साठी साधकाला लागणारा अधिकार सांगितला आहे. म्हणजे जणू काही एका अर्थाने ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मज्ञान, वेदांत, आत्मज्ञान यासाठी लागणारा जो अधिकार आहे त्या अधिकाराचीच मागणी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करतायत. आणि म्हणून ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. त्यातला आणखी एक अर्थ आपल्याला सहजच ध्यानी आला असेल आणि तो म्हणजे जर मला ज्ञानेश्वरी समजत नाही, मी कळण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यातला मला त्या विषयामध्ये माझा प्रवेश होत नाही, मला त्याचा बोध होत नाही, अशी जर कोणाला खंत वाटत असेल त्याचं उत्तर एकच आहे की अजून आपण निष्काम झालो नाही. अजून आपल्या ॲम्बिशन्स, आकांक्षा या जगताच्या विषयी काही करण्याच्या तरी आहेत. मी हे करणार, मी ते करणार, मला हे करावायचं आहे, ते करावायचं आहे, अशी भूमिका जोपर्यंत असते ना तोपर्यंत बरेच माणसं म्हणतात की आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो पण आम्हाला समजत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी ज्ञानेश्वरी लिहिलीच मुळात त्यांच्याकरता ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कामना राहिली नाही. अर्थात जो वैराग्य संपन्न झालेला आहे त्यांच्याकरता मी मेजवानी केलेली आहे. आणि असा वैराग्य संपन्न म्हणजे विवेक संपन्न सुद्धा, आणि वैराग्य संपन्न म्हणा किंवा विवेक संपन्न म्हणा, हे विवेक आणि वैराग्य हे साधन चतुष्टय संपन्नतेचे उपलक्षण आहे. त्याकरता शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा
विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हा जो ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठीचा लागणारा अधिकार आहे, तोच अधिकार इथे असल्यामुळे मी निष्कामाच्या साठी हा ग्रंथ रचना केली आहे. मग मला कळत नाही तर मग माझ्या ठिकाणी अजून कामना असतील. म्हणून प्रयत्नपूर्वक मी माझ्या मनाला विचारावं, तपासावं, शोधावं की अजून माझी या भौतिक जगताच्या विषयीची मागणी किती आहे, माझं मन किती डिमांड करतं ह्या जगतातल्या वस्तूंसाठी. माझे इंद्रिय, माझं मन, माझी बुद्धी कितीदा आणखी ह्या विषयांच्या पाठीमागे धावपळ करत ते प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून जर मला अधिकार कळालं नाही तर ती उणीव त्या ग्रंथाची नाही, ती उणीव माझ्या अंतःकरणाची आहे. म्हणून वाचकांनी आपला अधिकार उंचावला की ज्ञानेश्वरीचे गुण त्याला सहजच कळतील. मग असे असणारी ज्ञानेश्वरी जेव्हा तो अंतर्मुख होतो तेव्हा एकाग्र, अंतर्मुख आणि शुद्ध झालेल्या बुद्धीच्या मध्ये चिदाभासाला अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ह्या आपल्या बुद्धिवृत्तीमध्ये ते चेतन तत्व अभिव्यक्त होतं तेव्हा त्याला चिदाभास किंवा जीव असं म्हणतात. अहंकाराचं, इंद्रियांचं तादात्म्य धारण केलं की, परंतु या बुद्धीला अधिष्ठान असणारा जे चेतन तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, त्याचं स्वरूपच हे प्रकाश स्वरूप आहे. सत्वगुणाचं विशेष अभिव्यक्ती म्हणजे ज्ञान, प्रकाश, सुख या अर्थाने आहे. पण ह्या सत्वगुणाच्याही अतीत आणि सत्वगुणालाही अधिष्ठान असणारा जो आत्मा आहे तो कोणत्याही कर्माने निर्माण झाला नाही, म्हणून तो नित्य आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा षड्विकार नाही, म्हणून तो नेहमी नवीन वाटणारा आहे. असा ही जी आत्मप्रभा आहे, जे प्रभारूप आत्मा आहे किंवा आत्मरूप प्रभा किंवा प्रभारूप असणारा सच्चिदानंद स्वरूप असणारा जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला अनुभवायचं असेल तर अंतःकरणाची वृत्ती आपल्याला इंद्रियांच्या पासून मागे वळवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि इंद्रियांची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या पासून मागे आणणं आणि त्या गोलकांच्या ठिकाणी स्थापित करणं याला योगाच्या भाषेमध्ये प्रत्याहार असं म्हणतात. ते इंद्रिय मागे आणणं हे प्रत्याहार आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला त्या इंद्रियांना लावायचं आहे, स्थिर करायचं आहे, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या अंतःकरण वृत्तीला स्थिर करणं याला धारणा असं म्हणतात. आणि त्याच तत्वाचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं, तत्र प्रत्येकतानता ध्यानम, त्याचं एकतान, एक सजातीय विषय वृत्ती प्रवाह त्या अंतःकरणामध्ये ठेवणं हा ध्यान आहे. आणि मग अशा प्रकारची अंतःकरण वृत्ती त्या स्वरूपाच्या आकार करून ठेवणं म्हणजे त्या वृत्तीला पुन्हा आता बहिर्मुख न करणं, त्याला त्याच जागेवरती निश्चित करणं, त्याला म्हणतात तेची करुणी ठाण दिवी. आत्मप्रभा नित्य नवी, ती नित्य नवीन असणारी जी आत्मप्रभा स्वरूपाचं ज्ञान ते प्राप्त करण्यासाठी त्या अंतःकरण वृत्तीला त्या स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार करणं, ती जागा निश्चित करणं. आता ती वृत्ती पुन्हा विषयांच्याकडे जाणार नाही, ती तिथेच राहणार. आणि मग अंतःकरणाची वृत्ती एकदा की स्वरूपाकार झाली की मग त्या वृत्तीला आपल्या स्वरूपाचं अधिष्ठानाची ओळख झाली की वृत्ती ही तदाकार होते, वृत्ती ही मावळून जाते, निर्वृत्तिक स्थिती राहते. मग त्या ठिकाणी अज्ञान नाही, वृत्ती ज्ञान नाही, मग खाली जे राहतं शिल्लक ते स्वरूपभूत ज्ञान. आणि मग अशा स्थितीतला जो अनुभव आहे
त्या अनुभवापर्यंत मन जात नाही, त्या अनुभवापर्यंत इंद्रिय जात नाही. मनासी नखी न लगे, जेत बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काय होईल. मग अशी जी स्थिती आहे ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो इंद्रियाते चोरून जीवी तयासीच फावे. अर्थात इरवी जगातला कोणताही मनुष्य म्हटला आणि त्याला अनुभव घ्यायचा म्हटला की त्याला अनुभवाचे साधन म्हणजे इंद्रिय आहेत. रूपाचा अनुभव घ्यायचा की डोळा लागतो, शब्दाचा अनुभव घ्यायचा की कान लागतो, गंधाचा अनुभव घ्यायचा म्हटला की त्याला घ्राणेंद्रिय लागतात, रसाचा अनुभव घ्यायचा म्हटलं की त्याला जिव्हा लागते, स्पर्शाचा अनुभव घ्यायचा म्हटलं की त्याला त्वचा लागते. अर्थात मग कर्मेंद्रिय असो किंवा ज्ञानेंद्रिय असो, अनुभव म्हटला की आपल्याला माहिती इंद्रियाशिवाय अनुभव येत नाही. तुम्ही एक मुखाने सांगाल की अनुभव म्हणजे काय हो? मला पाणी पिण्याचा अनुभव आला. काय अनुभव म्हणजे इंद्रिय आणि विषयांचा संपर्क आल्यानंतर जो आतमध्ये बोध होतो त्या बोधालाच अनुभव म्हणतात ना. मग अनुभव घेण्याची साधनं आपल्याकडे जागृतीमध्ये तर हे पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियच आहे आणि अंतःकरण आहे. पण मग मी असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना मिळून आपणच आपल्याला विचारूया की इंद्रियांच्या शिवाय आपल्याला सुखाचा अनुभव येतो का? विदाउट टेकिंग सपोर्ट ऑफ द सेन्सेस. त्या सेन्सेस जे आहेत, इंद्रिय जे आहेत, त्या इंद्रियांचा अनुभव, इंद्रियांच्या शिवाय आपल्याला सुखाचा अनुभव येतो का? तर 80% लोक म्हणतील नाही नाही, अनुभव घेण्यासाठी तर इंद्रियच लागतात, इंद्रियाशिवाय अनुभव कसा येईल? असं जे म्हणणं असेल त्यांच्याकरता आपण आणखी सूक्ष्म विचार करूया. आणि ते म्हणजे आपण जेव्हा झोपी जातो, सुषुप्तीमध्ये जातो, गाढ निद्रेमध्ये जातो, त्याला डीप स्लीप स्टेट असं म्हणतात. देर इज नो सेन्सेशन, देर इज नो सेन्सेस. त्या ठिकाणी संवेदना नाही आणि त्या संवेदना ज्या इंद्रियांना कळतात ते इंद्रिय सुद्धा नाही. पण तरी देखील ह्या सगळ्या जागृतीतल्या सुखाच्या अनुभवा पाठीमागे लागणारे इंद्रिय, अशी एक वेळ येते की ते इंद्रिय त्या विषयांकडे जायचं विसरून जातात आणि ते आपल्या कारणात लीन होतात. आणि अशा वेळेस मनुष्य जिथे शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, असा कोणताच विषय नाही, निर्विषय आहेत, असं झोपेत जातात. आणि झोपेत जाताना तिथे कोणता विषय नसतो. झोपेतून जेव्हा बाहेर येतात ना, खूप आनंद आला. 5-8 तास कसे निघून गेले कळालं सुद्धा नाही. मग मी प्रश्न विचारतो की झोपेत जेव्हा आपण जातो तेव्हा झोपेच्या सुखाचा अनुभव घेतो, तिथे इंद्रिय तर नसतात. इंद्रिय तर सगळे झोपी गेलेले असतात, अज्ञानात लीन झालेले असतात. पण तिथे सुद्धा आपल्याला सुखाची अनुभूती येतेच ना. मग सुखाची अनुभूती, निद्रेतल्या सुखाची अनुभूती सुद्धा आपल्या इंद्रियांच्या शिवाय येते. मग जर निद्रा सुखाचा अनुभव इंद्रियांच्या शिवाय येत असेल, की जे निद्रा अज्ञानाने आवृत्त असते, मग त्या अज्ञानाच्याही पलीकडे असणारी जी ज्ञानस्वरूप स्थिती, त्या ज्ञानस्वरूप स्थितीचा आनंद, अनुभव आपल्याला शब्दाशिवाय येणार नाही का? नक्कीच येईल. आणि म्हणून ही अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांकडे गेल्याशिवाय आणि ते इंद्रिय विषयांच्या पर्यंत गेल्याशिवाय आपल्याला व्यावहारिक जगाच्या सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव येत नाही. पण आता ज्ञानेश्वर महाराज त्या इंद्रिय वृत्तीला विषयांच्या पासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या आकाराकार करतात. आणि तेव्हा इंद्रिय तर बाहेरच राहतात. मग इंद्रियांना कळत सुद्धा नाही की ही अंतःकरणाची वृत्ती स्वरूपाकार झाल्यानंतर कसा आनंद घेते. म्हणजे इतकं नाजूक सुख आहे, इतकं
शुद्ध आहे, अप्रतिम सुख आहे, जिथे इंद्रियांचा स्पर्श देखील त्या सुखाला सहन होत नाही. हीच गोष्ट अमृत अनुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, ते काय हाती देऊ वाचेची. माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी माझ्यावरती एक शक्तिपात करून जी माझ्यावरती कृपा केली आणि त्यामुळे मला झालेला जो आनंद आहे, तो आनंद मी जर कोणाच्या शब्दाच्या हातात दिला तर शब्दांना कळणार नाही. म्हणून मी तो माझा अनुभव शब्दांकडे देत नाही. ते काय हाती देऊ वाचेची या, तो अनुभव मी काय वाचेच्या हातात देऊ का आणि मग तो वाचेला कळेल का? नाही म्हटले. वाणीला जर तो वाचेला जर तो अनुभव दिला तर तो मिळेल. म्हणून अत्यंत सूक्ष्म अंतर्मुख शुद्ध आनंद जो आहे तो इंद्रियांना न कळता हा घ्यायचा आहे. आणि इंद्रियांना न कळता जर घेतला तरच खऱ्या अर्थानं तो अनुभव घेता येईल. जो इंद्रियासी चोरून जेवी तयासीच पावे. म्हणजे अंतःकरण वृत्तीला बहिर्मुख करून हा आनंद घेता येत नाही, तर अंतःकरण वृत्तीला विषयांच्या पासून प्रत्याहाराच्या माध्यमातून मागे परतवायचं आणि स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं धारणा आणि त्याचंच पुन्हा चिंतन करायचं ध्यान, आणि मग होतो त्या तत्वाचा साक्षात्कार. आणि म्हणून त्या वृत्तीला त्याच ठिकाणी स्थिर करणं जिथे आपल्याला आत्मानुभूती येते त्यालाच म्हणतात तीची करुणी ठाण देवी. ठाण देवी म्हणजे एखादा दिवा ज्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवला की तो कोणत्याही वाऱ्याने भिजत नाही. काल डॉक्टर साहेबांनी खूप सुंदर विवेचन केलं की त्याला वारा लागत नाही. तसं आता ह्या इंद्रियांचा वारा त्या स्वरूप आत्मज्योतीला लागत नाही आणि तो अनुभव घेत असतो. म्हणून ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, निष्काम पुरुषांच्या करता केली. आणि निष्काम पुरुष कोणतीच कामना नसल्यामुळे इंद्रियांच्या पाठीमागे धावण्याची कामना ही संपून जाते. आणि मग आता अंतर्मुख होऊन त्या स्वरूपाचा आनंद घेतात. याला म्हणतात आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. आणि मी काल म्हटलं होतो की जी आतापर्यंत आपण न ऐकलेली गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, आणि ती म्हणजे या पुढच्या ओळीमध्ये, तेत श्रवणाची नि पांगे वीण श्रोतया होवावे लागे, ते मनची निजांगे भोगी जेगा. बघा, तेथ म्हणजे ह्या स्वरूप स्थितीच्या मध्ये आता आपण विचार करत आहोत. आतापर्यंत आपण अनेकदा गोष्टी ऐकली की आपण श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. हो, श्रवणाची गरज आहे, मननाची गरज आहे, निधिध्यासनाची गरज आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी वेगळा पवित्रा घेतात आणि हे अशी एक स्थिती येणारच आहे तर त्याचा विचार पण सांगतात. म्हटले मनुष्य जेव्हा श्रवण करतो, ऐकतो, तेव्हा त्याला इंद्रियांची गरज असते, ते म्हणजे श्रवण इंद्रियांची. आणि जेव्हा तो श्रवण करतो त्याला गरज असते ती शब्दांची. म्हणजे त्याचे कान चांगले असावे लागतात की ज्याच्यापर्यंत शब्द पोहोचतील, आणि ते शब्द ज्याच्याकडनं यायचे असा वक्ता पण असावा लागतो. म्हणजे वक्ता असावा लागतो, श्रोता असावा लागतो, त्या श्रोत्याला ती ऐकण्याची इच्छा असावी लागते, आणि इच्छा असल्यानंतर त्या वक्त्याच्या मुखातून निघालेले शब्द त्या श्रोत्याच्या कानापर्यंत पोहोचतात, आणि मग त्या वक्त्याच्या शब्दाच्या श्रोत्याच्या कानाशी संबंध होतो, आणि मग अंतःकरणाच्या मध्ये तशा प्रकारची वृत्ती तयार होते, आणि मग तशा प्रकारची वृत्तीनंतर तशा बोध, ज्ञान आणि अनुभव अशा प्रकारची पुढची ही शृंखला ही तयार होत असते. हे सगळं बरोबर आहे. पण ज्ञानेश्वर महाराज ह्या पुढची भूमिका घेतात, ती म्हणजे ही की जर तुम्हाला एखादं लेटर दिलं, पत्र पाठवलं आणि सांगितलं की बाजारात जाऊन
ही केळी घेऊन या. मग बाजारात जाऊन केळी घेऊन या असा हा संदेश दिला, तुम्ही तो वाचला, तुम्हाला बोध पण झाला. मग आता ती जी ओळ आहे, एकदा तुम्हाला ज्ञान झालं की केळी घेऊन या, मग हे ज्ञान झाल्यानंतर ती ओळ आणखी कितीदा वाचण्याची गरज आहे? केळी घेऊन या, केळी घेऊन या, केळी घेऊन या, केळी घेऊन या. अहो नाही म्हटले, एकदा तुम्हाला त्या वाक्यातला बोध झाला की मग आता तुम्हाला पुन्हा ते वाक्य ऐकण्याची किंवा बोलण्याची किंवा लिहिण्याची गरज नाही. तसं एकदा की या स्वरूपाचा बोध झाला, निश्चय झाला, ज्ञान झालं आणि तेही खूप अधिकार होऊन ऐकलं असेल, तर एकाच श्रवणामध्ये तत्वाचा बोध झाला की मग आता त्या श्रोत्याला पुन्हा श्रवणाचा पंगिस्तपणा, श्रवणावरती अवलंबन राहण्याची गरज नाही. शब्द पाकशी आहे, तया श्रवणाचे नि पांगे विण श्रोतया व्हावे लागे. एक अशी पण अवस्था झाली पाहिजे, एकदा ऐकलं ना ते इतकं श्रद्धापूर्वक, इतकं विश्वासाने आणि इतकं मननपूर्वक एकदा ऐकलं की आता आम्हाला हा गोष्टीचा बोध झाला, आता पुन्हा त्याची ऐकण्याची गरज नाही. मग श्रवण करणं आवश्यक आहे, पण सातत्यपूर्वक श्रवण करावंच लागणार आहे असं नाही. एकदा की तुम्हाला तत्वाचा बोध झाला की मग त्या ओळीची आवृत्ती करण्याची गरज नसते. तसं एकदा की ह्या तत्वाचा, आत्मतत्वाचा बोध झाला की मग पुन्हा 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 ऐकण्याची श्रोत्याला सुद्धा गरज वाटू नये. म्हणजे श्रोता हा कायम श्रवणावरती अवलंबून राहू नये, पारतंत्र्यात राहू नये. आता लॉकडाऊनचा काळ आहे, सगळी मंडळी आपापल्या घरामध्येच आहे, फारसे उद्योग नाही, म्हणून 1 वर्षापासून आपण ऐकत आहोत. पण एकदा की आपण ह्या गोष्टी ऐकत आलो आहे, पण पुढे जाऊन आपल्याला तो वेळ भेटेलच असं काही सांगता येत नाही. पण एकदा आता भेटला आहे ना, मग खूप मनपूर्वक, निश्चयपूर्वक ते जर आपण ऐकलं आणि त्याचा बोध झाला की मग ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात, आता तुम्हाला श्रवणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. श्रवणाचे नि पांगे, पांगे शब्दाचा अर्थ आहे गरज, पांगे शब्दाचा अर्थ आहे संबंध आणि पांगे शब्दाचा अर्थ आहे वाचून. आता श्रवणा वाचून किंवा श्रवणाच्या शिवाय किंवा श्रवणाची आता गरज वाटणार नाही. म्हणून श्रोतया श्रवणाचे नि पांगेविण व्हावे. आता श्रवणाचा पंगिस्तपणा, पारतंत्र्यपणा तुम्हाला आता करावा लागणार नाही. लिंकच लागत नाही, ओपनच होत नाही, झाले तरी तो व्हिडिओज नीट ऐकू येत नाही, शब्द कानावरती पडत नाही. हे पारतंत्र्यच आहेत ना. नाहीतर कधी कधी लाईटच जाते, वक्ताच उपलब्ध नसतो, श्रोत्याचं अंग दुखायला लागतं. मग हे सगळं पारतंत्र्यच आहे. पण मग एकदा असं श्रवण करायचं की पुन्हा आता त्या वक्त्याला, त्या श्रोत्याला वक्त्यावरती अवलंबून लागणार नाही. म्हणजे 2 गोष्टीवर, आता त्याला ह्या श्रवण इंद्रियावरतीही अवलंबून राहावं लागणार नाही आणि आता त्याला शब्दावरही अवलंबून राहावं लागत नाही. शब्दाला खूप महत्व आहे साहित्यामध्ये, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाला महत्व नाही. मग शब्दाला महत्व काय आहे, कुठपर्यंत आहे? अज्ञानाच्या निवृत्ती करता शब्दाला महत्व आहे. अवघेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. आत्मबोध प्राप्त करून देण्याकरता शास्त्र किंवा शब्द हे नाही. मग काय आहे? झालेला भ्रम दूर करण्याकरता, अज्ञानाच्या निवृत्ती करता सगळे शास्त्र. आवाज नाही महाराज, आवाज. हा, त्याला म्हणतात की हा श्रवणातला पंगिस्तपणा, पराधीनपणा, डिपेंड ऑन समथिंग. हे अध्यात्माचं श्रवण करायचं म्हटलं तरी ह्या यंत्रावरती अवलंबून राहावं लागतं. कधी कधी लगेच डिस्कनेक्ट होतो, पुन्हा त्या दुसऱ्या अकाउंटवरती जॉईन करावं लागतं.
या म्हणण्याचाच अर्थ असा, एकदा की बोध असा करून घ्यावा की पुन्हा आता आम्हाला इंद्रियांच्याही वरती अवलंबून राहावं लागणार नाही, शब्दाच्याही वरती अवलंबून राहावं लागणार नाही, वक्त्याच्याही वरती अवलंबून राहावं लागणार नाही आणि मनाच्याही वरती अवलंबून राहावं लागणार नाही. इतका निसंशय बोध प्राप्त करून घ्यावा. आणि ज्ञान त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये संशय नसतो, डाऊट नसतो. याप्रमाणे संशय विरहित असणाऱ्या स्थितीलाच ज्ञान म्हणतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या श्रोत्याला मी असं बनवणार, एकदा की ज्ञान संपादन केल्यानंतर पुन्हा श्रवणावरती अवलंबून राहावं लागणार नाही. ते श्रवणाचे नि पांगे वीण श्रोतया होवावे लागे. म्हणून आता श्रवण करताना इतकं मन लावून केलं पाहिजे की पुन्हा आम्हाला ही गोष्ट ऐकण्याची गरज वाटणार नाही. हिअर अँड नाऊ आय विल अंडरस्टँड एव्हरीथिंग ॲज इट इज. येथे आणि आत्ताच जसं आहे तसं समजून घ्यायला आवश्यक आहे ना, ती मी आता घेतोय. मग आता या वाक्यावरून एत श्रवणाचे नि पांगे वीण श्रोतया होवावे लागे. श्रोत्याला आता श्रवणाच्या वरती अवलंबून राहावं लागणार नाही, म्हणजे इंद्रियांच्या वरती अवलंबून राहावं लागणार नाही, शब्दाच्या वरती अवलंबून राहावं लागणार नाही. कारण आत्मतत्व इंद्रियांच्या आणि शब्दाच्या अतीत असल्यामुळे जो इंद्रियासी चोरून जीवी तयासीच भावे. मग पुढे मग म्हटले आता इंद्रिय नाही तर मन मग आहे ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनाची नि निजांगी भोगी जेगा. मग म्हटले आता ह्या श्रोत्याला इंद्रियांच्या वरती म्हणजे श्रवण करण्याकरता शब्दांच्या वरती आणि कानाच्या वरती अवलंबून राहावं लागणार नाही. मग काय करायचं? मनाची नि निजांगी भोगी जेगा. मग मनाच्या निज अंगाने हा अनुभव घ्यावा. इथे सुद्धा जरा बारकाईने आणि सूक्ष्मतेने ऐका. इथे शब्द म्हटलाय मनाचे निज अंगे. मनाचं सुद्धा निज अंग म्हणजे यन मनसान मनुते एनाहुर मनोमतम तदैव ब्रह्मत्वम विद्धी नेदम इदिदम उपासते. हे उपनिषद जेव्हा सांगितलं तेव्हा हा मंत्र सांगितला होता. त्याचा अर्थ पुन्हा उद्धृत करतो. मन संकल्प विकल्प करत ते ब्रह्म नाही, ज्याच्यामुळे संकल्प विकल्प केले जातात ते ब्रह्म आहे. मग अर्थात हे संकल्प विकल्प करण्याचं सामर्थ्य मनाला ज्याच्यामुळे येतं ते मनाचं निज अंग म्हणजेच त्या मनाचं अधिष्ठान असणारं ब्रह्मतत्व. मग काय करायचं म्हटले? मनाची निजांगी. मग मनाचाही अधिष्ठान जे तत्व ब्रह्मतत्व आहे ना, त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा. त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय घ्यायचं? मग तिथे आता इंद्रिय नाही, मन नाही, तिथे काय आहे? फक्त आता स्वस्वरूप आहे, आपणच आहोत. आणि म्हणून मनाची निजांगी भोगी जेगा. अर्थात त्या मनाच्या निजांगाने म्हणजे मनाचं अधिष्ठान होऊन त्या तत्वाशी एकरूप होणं हेच त्या तत्वाचं भोगणं आहे. इथे त्रिपुटीतलं भोगणं नाही, तर त्रिपुटी मावळून अधिष्ठानाशी एकरूप होणं, तदाकार होणं, याला शब्दाच्या भाषेमध्ये भोगणं हा शब्दाचा प्रयोग केला. म्हणजे अनुभव घेणं, असा भोगणं म्हणजे अनुभव घेणं हा शब्द प्रयोग असला, पण तरी देखील आता तिथे शब्दांचं काहीच आणि काहीच काम नाही. यावरती एकनाथ महाराजांनी खूप शृंगारिक दृष्टांत दिला ही गोष्ट समजून सांगण्यासाठी. तो सांगावा की नाही सांगावा माझा तो अधिकार आहे नाही त्या संबंधाने सांगण्याचा. म्हणजे एका अध्यात्म समजून घेताना शब्दाची गरज आहे, मनाची गरज आहे, बुद्धीची गरज आहे, विवेकाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे, या सगळ्या साधनांची गरज आहे. पण हे साधनं कुठपर्यंत? हे साधनं साध्यापर्यंत पोहोचवित नाही तोपर्यंत. एकदा की त्या साधनांनी त्या साध्यापर्यंत साधनांनी त्या साधकाला साध्यापर्यंत पोहोचवलं की मग त्या साधकाला ज्या साधनाने साध्यापर्यंत पोहोचवलं ते साधनं जर त्या साध्यापर्यंत जर येऊ लागले तर त्या
की साधनच त्या साध्यामध्ये प्रतिबंध करतायत असं वाटायला लागतं. बघा, लग्न होताना मुलीचं खूप लोक येतात आणि उपस्थित राहतात आणि उपस्थित राहावं असं निमंत्रण पण दिलं जातं. पण एकदा की लग्न लागलं, लग्न लागण्यासाठी मात्र सगळ्या लोकांची आवश्यकता आहे. पण लग्न लागून झाल्यानंतर सगळे कार्यक्रम लग्नाचे परिपूर्ण झाल्यानंतर आता मात्र लोक जर म्हणायला लागले की आम्हाला त्या नवरीच्या मुलीला घरी जायचं, तर नाही. मग आता ज्यांच्यामुळे नवरी मुलगी त्या नवऱ्या मुलाशी त्या संबंध जुळले गेले, पण आता एकदा त्यांचं ऐक्य झालं की मग आता या सगळ्या लोकांना घरी जावं लागतं. मग शेवटी एक दोन मुली पाठवल्या जातात, पण त्याही एक पहिल्या दुसऱ्या मुलाला त्याही पण मग मागे जात नाही. मग आता एवढ्या लोकांनी इथला तिथपर्यंत आणलं, पण शेवटी सगळे बाजूला गेले. मग आता जेव्हा ऐक्याची स्थिती येते तेव्हा ऐक्याच्या स्थितीमध्ये ज्या लोकांच्या माध्यमातून ती तिथपर्यंत पोहोचली तिथे एकही सुद्धा व्यक्ती येता कामा नये. तो जर आला तर तिच्या ऐक्याशी पुढे प्रतिबंध येईल. तसं हे सगळे ज्ञान, वैराग्य, विवेक, शब्द हे सगळ्यांची गरज आहे कुठपर्यंत? त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पण या साधनांच्या द्वारे एकदा की साधक साध्यापर्यंत पोहोचू लागला की त्याला असं वाटतं की आता हे शब्द प्रतिबंध करतायत, आता ही इंद्रिय प्रतिबंध करतायत, आता हे मन प्रतिबंध करतायत. त्या सगळ्यांना बाजूला सोडून आता त्या साधकाला आपल्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा आणि ऐक्याचा अनुभव घ्यायचा. आणि जेव्हा ऐक्याचा अनुभव घ्यायचा असतो तेव्हा कोणीच तिथे लागत नाही. अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराजांनी त्यांच्या भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये केलेलं आहे. ह्याप्रमाणे आता इथे मनाचाही पंगिस्तपणा सहन होत नाही, इंद्रियांचाही पंगिस्तपणा सहन होत नाही, शब्दाचाही पंगिस्तपणा सहन होत नाही. बस आता मी आणि मीच, मुझे कोई नहीं चाहिए वहां, अब जाओ, चले जाओ यहाँ. अशी जी स्थिती प्राप्त होते ना, ही व्यावहारिक स्तरावरच्या ही अनुभूतीमध्ये अशीच येते. मग आता इंद्रियांचा पंगिस्तपणा संपला. मग आता एवढे ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाचं साहित्यामध्ये वर्णन केलं. पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज त्या शब्दावर सुद्धा अवलंबून राहू नका असं म्हणून सांगतात. पहा, आहाच बोलाची वालीफ फेडीजे आणि ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. शब्द पहा कसे आहेत. हे सगळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे शब्द तुम्हाला बोध करून देतील, पण तुम्हाला एक करावं लागेल. जर भुईमुगाच्या शेंगा खायच्या असतील तर भुईमुगाच्या शेंगा वरती टरफल असतात. ते टरफल काढल्याशिवाय मग आपल्या त्या आतमध्ये असणारे भुईमुग किंवा शेंगदाणे आपल्याला खाता येत नाही. किंवा केळीची साल ती बाजूला केल्याशिवाय मग केळीतला गर खाता येत नाही. तसं म्हटले, हे सगळं ऐकत असताना शब्दाचं एवढा मोठा गौरव सांगितला, पण ते अज्ञानाच्या निवृत्ती करता ठीक आहे. पण स्वरूपाच्या बोधा करता या सगळ्या शब्दांची गरज नाही. मग काय करायचं? शब्दांचे आहाच, शब्दाचा अर्थ होतो वरवरचे. बोलाची म्हणजे हे जे शब्द आहे, बोलणं आहे. वालीफ म्हणजे टरफल, फेडीजे म्हणजे काडीजे. मी जे बोलतो आहे ना, हे नुसते शब्द अरण्य गोळा करत बसू नये. शब्दारण्य महाजालम चित्त भ्रमणकारकम. शब्दरूपी अरण्य एवढं मोठं आहे. शब्दाचा बाजार जर वाढत गेला तर मध्ये मध्ये शब्दाच्या मध्ये मनुष्य फसू शकतो. जसं अरण्यामध्ये मनुष्य चुकू शकतो, तसं शब्दरूपी अरण्य वाढवत जर गेलं तर शब्दरूपी अरण्यामध्ये मनुष्य गुंतून जाऊ शकतो, त्यातून तो बाहेर पडत नाही. मग काय करावं? माऊली सांगतात, या शब्दांच्या मध्ये असणारा अर्थ ग्रहण करावा
आणि त्या शब्दांची टरफल टाकून द्यावी. शब्द प्रभू असणारे ज्ञानेश्वर महाराज, पण शब्दांचाही लोभ धरूनही शब्दही टाकून द्यावे. शब्दाच्या मध्ये असणारी जी अर्थरूपता आहे त्याचं ग्रहण करावं. आहाची शब्दाची वालीफ पिढीजे, वरवर असणाऱ्या शब्दांचे टरफल काढून टाकावेत, फेकून द्यावेत. आणि मग त्या शब्दांच्या मध्ये असणारा जो अर्थ आणि त्या अर्थांच्या मध्ये असणारी अर्थरूपता ते म्हणजे ब्रह्मतत्व. काय करावं म्हटले? ब्रह्माच्या अंगा घडीजे. त्या ब्रह्माच्या अंगा, ब्रह्म आणि ब्रह्माचं अंग असं नसतं, पण बोलण्याची भाषा आहे. ब्रह्माच्या अंगा घडीजे म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी तदाकार व्हावं, ब्रह्मरूपाशी एकरूप व्हावं. मी आणि ब्रह्म वेगळा असं समजूच नाही. मी ब्रह्म आहे, मला ब्रह्माचं ज्ञान झालं असं नाही. तर ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे ब्रह्म वेगळं आणि मला ज्ञान झालं ते वेगळं नाही. मी ब्रह्म आहे बस, किंवा मी ज्ञानरूप ब्रह्म आहे असं होणं म्हणजे त्या स्वरूपाशी पूर्णपणे एकरूप होणं. एकरूप होणं म्हणजे मी तेच आहे असा निश्चय करणं. आणि असा एकदा निश्चय झाला की तिथे शब्दाची गरज नाही. मग तिथे कोण आहे? तिथे मी आहे. तुम्ही कोण आहात? आत्मस्वरूप आहात. ते आत्मस्वरूप कसं आहे? आनंद रूप आहे. मग कसं घ्यायचं? सुखेसी सुखा माझी सुरवाडीजे. मग काय आहे? सुखानेच सुखामधला सुखरूपतेचा आनंद घ्यायचा. सुखा माझी म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये, सुखेसी म्हणजे सुखानेच, आणि सुरवाडीजे म्हणजे त्याचा सुखाचा अनुभव घ्यावा, सुखाचा अनुभवाचा विस्तार करावा. सुरवाडीजे म्हणजे सुखाचा अनुभव घ्यावा हाही एक अर्थ आहे, आणि सुरवाडीजे म्हणजे त्याचा विस्तार करावा हाही एक अर्थ आहे. सुखाने सुखामध्ये सुखाचा अनुभव घ्यावा. दिसायला तीन आहेत पण असायला एकच आहे. जसं मी ह्या पेनचं वर्णन केलं तर वर्णन करणारा मी हा पेन, आणि त्याचं वर्णन केलं त्या शब्दाने तो शब्द, अशा तीन गोष्टी झाल्या. पण मी माझ्याच वाणीचं वर्णन केलं, वाणीचं वर्णन केलं वाणीने, वाणीच्याद्वारे, आणि वाणीचंच वाणीने वाणीचं वाणीद्वारे वर्णन केलं. म्हणजे काय झालं? म्हणजे काही झालंच नाही. दिसायला तीन आहे पण असायला एकच आहे. वाणीने वाणीचे वाणीद्वारे वर्णन केलं. ज्याचं वर्णन करायचं ती वाणी, साधनाही वाणी, आणि जे वर्णन झालं तीही वाणी. तसं इथे दिसायला तीन जरी असले पण असायला एकच आहे. मग आता सुखाचा अनुभव सुखरूप होऊन घेणं म्हणजे ज्या ठिकाणी आता शब्द नाही, भोग्य नाही, भोगता नाही, भोग नाही, केवळ ब्रह्मरूपता आहे. आहाची बोलाची वाली व फेडीजे, ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. तुम्ही जितका अनुभव शब्दाने घ्याल, एक श्रवण मनन किंवा त्याचं चिंतन कराल, तेव्हा तो बोध लवकर प्राप्त होईल. किती वर्णन केलं तर शब्दाच्या पलीकडे असताना शब्दाचं वर्णन, शब्दाने काय वर्णन करावा म्हणून या ठिकाणी थांबतो. पण एवढंच आहे, आहाची बोलाची वाली फेडीजे, शब्दांचे वरवरचे टरपल फेकून देण्याची धमक, ताकद त्याच्यामध्ये असेल ना, तोच त्या शब्दांच्या अर्थाशी बिलगू शकतो. ब्रह्माची अंगा घडीजे, आणि मग तिथे दुसरं कोणी नसतं, आपणच असतो. फक्त म्हणायचे आहे, सुखेची सुखा माझी सुरवाडीजे, सुखानेच सुखामध्ये सुखाचा अनुभव घ्यायचा, म्हणजेच एकरूपतेचा अनुभव घ्यायचा. इथे श्रोता आणि वक्ता हे इतके एकरूप व्हायला पाहिजे. शब्दांच्या पलीकडची स्थिती आहे. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल, एरवी गोठी होईल मुकया बैऱ्यांची. ऐसे हळुवारपण, असं बोलणाऱ्या वक्त्याला आणि ऐकणाऱ्या श्रोत्याला
इतके ते एकरूप झाले पाहिजे, समोरासमोर आले पाहिजे की त्यांचा हळुवारपणा, तो संवेदनशीलपणा, तो हलकेपणा, तो हळुवारपणा, तो शुद्धपणा, ती अंतर्मुखता जर वक्ता आणि श्रोता हे समोरासमोर आल्यानंतर एवढ्या योग्यतेची जर त्यांना हा हळुवारपणा येईल, एवढी अंतर्मुखता येईल, एवढी शुद्धता येईल, एवढी नाजूकता येईल, एवढी भावनिकता येईल, तरच म्हटले तरीच हे उपयोगा जाईल. तर आणि तरच या ज्ञानेश्वरीच्या अर्थाचा बोध उपयोगाला येणार आहे. एवढी हळुवारपणा वक्ता आणि श्रोता या दोघांनाही आली पाहिजे. मग असं जर झालं गेलं तर खऱ्या अर्थानं ही पूर्णता आहे. नाहीतर बोलणारा वर्षानुवर्ष बोलतच आहे आणि ऐकणारा वर्षानुवर्ष ऐकतच आहे. बोलणाऱ्याला जे बोललं जातं त्याचा बोध होईना आणि ऐकणारा अनंत वेळेस ऐकत असून काय ऐकलं हे लक्षात राहीना. असं जर बोललं गेलं तर ते बोलणं हे म्हणजे मुक्याचं बोलणं आहे. आणि एवढं ऐकून सुद्धा जर बोध होत नसेल तर बहिऱ्याने ऐकल्याप्रमाणे आहे. इरवी अगवी गोटी होईल मुकया बहिऱ्यांची. मुक्याने सांगावं आणि बहिऱ्याने ऐकावं अशी गत होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ऐकत असताना इतका निश्चय पाहिजे की इतका बोध पक्का झाला पाहिजे की आता त्या श्रोत्याला इंद्रियांच्या वरती अवलंबन नाही राहावं लागत, शब्दाच्या वरती अवलंबन राहावं लागत नाही, वक्त्याच्या वरती अवलंबन लागत नाही. आता अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर मीच जर ब्रह्मस्वरूप आहे, आता आवृत्ती केल्याशिवाय सुद्धा मीच आहे. मग तिथे आता माझा अनुभव मीच घेतो, तिथे कोणाची गरज नाही. इतका बिनधास्त स्वातंत्र्य ज्ञानेश्वर महाराजांनी या आध्यात्मिक साधकाला प्रदान केलेला आहे. ऐसे हळुवारपण जर येईल तरीच हे उपयोगा जाईल. इरवी गोठी होईल मुकिया बहिऱ्याची. परी ते असो आता अघवे, न लगे श्रोत या ते कडसावे. जे अधिकारी येत स्वभावे निष्काम काम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी ते असो आता अघवे. आता हे खूप वर्णन झालं की शब्दावरती अवलंबन राहू नये, मनावरती अवलंबन राहू नये, इंद्रियांच्या वरती अवलंबन राहू नये, अंतर्मुख व्हावं. स्वतः मी आत्मा आहे हा आपला स्वतःचा हक्क आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी दुसऱ्या कोणाची मध्यस्थी लागत नाही. उलट मध्यस्थी सोडून दिल्याशिवाय आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचता येत नाही. हे खूप वर्णन झालं म्हटले. आता परी ते असो आता हे अघवे. परी ते असो, ते सगळं वर्णन आता असू द्या. आता अघवे आता हे असो ते अघवे, नलगे श्रोत याते कडसावे असं सांगून श्रोत्यांच्या मध्ये कडसावे म्हणजे त्यांची विभागणी करावी, त्याचं पृथक्करण करावं, त्याचं अनालिसिस करावं. नाही म्हटले काही श्रोता उत्तम दर्जाचा आहे, काही मध्यम दर्जाची आहे, काही कनिष्ठ आहेत. असं श्रोत्यांची विभागणी करण्याची मला काही इथे करावं असं वाटत नाही. म्हटले नाही यांना अधिकार आहे, यांना अधिकार नाही, असं सुद्धा मला आता पृथक्करण, विभागणी, श्रेष्ठ कनिष्ठ श्रोत्यांना बोलणं हाही या ठिकाणी अपेक्षित नाही. पण एक गोष्ट नक्की आहे म्हटले, जे अधिकारी येत स्वभावे निष्काम काम. इथे निष्काम जे झालेले आहेत ते स्वाभाविकच इथले अधिकारी आहेत. म्हणजे एखादी ब्रँडेड वस्तू घ्यायची असेल आणि तिची जर किंमत 100 रुपये असेल तर आपल्याजवळ 99 रुपये असून सुद्धा कामा नाही. 99 रुपये 99 पैसे जर असून उपयोगाचे नाही. मग काय, ही ब्रँडेड वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर आपल्याला 100 रुपये काढून द्यावे लागतात. मग काय म्हणावं लागेल, ही 100रीचीच वस्तू आहे. मग 100रीचीच वस्तू असेल तर आपल्याला किती पैसे द्यावे लागेल, 100च. तसं निष्कामच अधिकारी जर ह्या अध्यात्माचा असेल
तर मग म्हटले निष्कामच अधिकारी लागेल, बस काही बोलायचं नाही. ते काही जे अधिकारी येत स्वभावे निष्काम काम, अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कामना असू नये, एवढीच कामना माझ्या अंतःकरणामध्ये कोणतीही कामना असू नये, कोणतीच इच्छा नकोय मला, असा पूर्णपणे निरीच्छ व्हावं हीच एक इच्छा आहे. आणि असा जो निरीच्छ आहे ना, तो स्वाभाविक नैसर्गिकरित्या तिथला अधिकारी आहे. बस मग इथे एवढंच लागतं ना, मग तिथे तेवढं होणंच जाणं अत्यंत आवश्यक आहे. या कारणात हा सकारात्मक भाग सांगितला. हीच गोष्ट आता दुसऱ्या अंगाने नकारात्मक भूमिकेतनं सांगतात. जीही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरवंडी, ते वाचून येथेची गोडी नेणती अनेक. जी आतापर्यंत गोष्ट सांगितली तीच एक वेगळ्या अंगाने पहा. जी ही म्हणजे ज्यांना आत्मबोधाची आवडी, ज्यांना आत्मसाक्षात्काराची एवढी गोडी, एवढी उत्कटता, एवढी लालसा, एवढी तीव्रता झालेली आहे की त्यांना त्या तत्वाचा बोध व्हावा, बस एवढी सारखी इच्छा आहे. आणि त्यासाठी ते सगळ्या गोष्टी टाकण्याची तयारी दाखवतात. कोणकोणत्या? स्वर्ग संसाराची कुरवंडी केली. स्वर्ग जे 100 यज्ञ करून प्राप्त होणारा जो स्वर्गलोक आहे. संसार या भौतिक जगतातल्या सगळ्या कम्फर्ट्स झोन ज्या वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तू, आनंद देणाऱ्या वस्तू, हा संसार आहे. पण यांनी ह्या आत्मबोधाच्या साक्षात्काराच्या आवडी पुढे त्यांनी स्वर्ग आणि संसार या सगळ्या वस्तूंची कुरवंडी केली. कुरवंडी केली म्हणजे ओवाळून टाकल्या. आपल्याकडे लग्न समारंभामध्ये पैसे घेऊन ओवाळून टाकण्याची सवय आहे. म्हणजे एकदा ओवाळून टाकले की ते पुन्हा पाहायचंच नाही काय झालं आहे. तसं या आत्मबोधाच्या प्राप्तीच्या आवडीच्या पुढे ज्याला इहलोकातले कोणतेच भोग आवडत नाही, स्वर्गातले कोणते भोग आवडत नाही, सगळ्या भोगांना त्यांनी ओवाळून टाकून दिलं, म्हणजे त्याग केला. थोडक्यात कुरवंडी केली हा वाक्प्रचार आहे. कुरवंडी केली म्हणजे त्यांनी सगळ्या सुखांच्या भोगाचा त्याग केला. कशासाठी? आत्मबोधाची आवडी, आत्मबोधाच्या आवडीने. जसं इथे नेहमी डॉक्टर साहेब असतात आणि त्यांचं OPD असते, पण 8:30 झाल्याबरोबर ते OPDचं सगळं काम टाकून डॉक्टर साहेब लगेच जॉईन होतात. मग ते एवढं सगळं सोडून का बरं? आत्मबोधाची आवडी, त्याची आवड निर्माण झाली की मग भौतिक किंवा अभौतिक अशा सगळ्याच गोष्टींची टाकण्याची तयारी असावी लागते. आणि ज्यांची तयारी असेल त्यांनाच इथली गोडी प्राप्त होते. आणि जर टाकण्याची तयारी नसेल तर ते वाचून येथीची गोडी नेणती अनेक. नाही म्हटले हे पण करायला पाहिजे, हे पण करायला पाहिजे, दोन्ही पण करायला पाहिजे, असं नाही होत. एका वेळेस एकच काम करता येतं, हा जगातला नियम आहे. 2 नाही कामं करू शकत तुम्ही. एका क्षणी एकच काम करू शकता. आणि म्हणून सगळ्या गोष्टी असाव्यात. पण आता आम्हाला ही गोष्ट 1 तास करायची आहे ना, बस 1 तास आम्ही काया वाचा मनानं पूर्णपणे एकाग्रतेने आम्ही ही एकच गोष्ट करणार आहे, बाकीच्या गोष्टी करणार नाही. आणि म्हणून ज्यांना भौतिक सुखाच्या त्यागाची तीव्र इच्छा निर्माण झाली किंवा लालसा नाही, आसक्ती नाही, तेच आत्मबोधाची आवड निर्माण झाली, त्यांनाच येथीची गोडी प्राप्त होते. आणि ते वाचून म्हणजे स्वर्गसुख आणि भोगसुख टाकून देण्याची तयारी नाही, त्यांना मात्र येथीची गोडी नेणती अनेक. दुसरे कोणीही इथली गोडी जाणू शकत नाही. म्हणजे ज्यांना वैराग्य झालेलं नाही ते वाचून त्यांच्या सोडून दुसरे कोणीच इथली गोडी जाणू शकत नाही. म्हणजे त्यांनाच फक्त इथली गोडी जाणता येते.
बोधाचा एवढा आनंद पाहिजे की त्या आनंदाच्या पुढे हे सुख त्याज्य वाटलं पाहिजे आणि हे गोडीचा आनंद घेतला पाहिजे. आमचे इथे मित्र आहेत, भोसरीतलेच आहेत, आर्किटेक्ट आहेत ते. त्यांनी सगळ्या काम पाहिलं आपल्या इमारतीचं. पण मी 1 वर्षापासून सारखं म्हणतोय तुम्ही जॉईन होत जा. सांगतो खूप काम आहे, खूप काम आहे, खूप काम आहे. म्हणजे कामाचं निमित्त सांगून जवळ वर्षापासून ते हे काय माझं ऐकत नाही आणि सांगतात खूप काम आहे आणि म्हणतात ते मला कळत नाही, खरं तर माझ्या समजून घ्यायचं आहे. म्हणजे हा कॉन्ट्राडिक्शन. एक तर समजून घ्यायचं आहे, पण मी म्हटलं आता तुम्ही तुमच्या घरात मोबाईल आहे, तुम्ही तिथे लावा आणि ऐका. नाही म्हटलं नेमकं त्याच वेळेस काहीतरी काम निघत आहे. मग हे टाकण्याची तयारी नाही ना, म्हणजे तुम्हाला अजून आत्मबोधाची आवड निर्माण होत नाही, म्हणून टाकण्याची तयारी होत नाही. जोपर्यंत टाकण्याची तयारी होत नाही तोपर्यंत इथली गोडी लागत नाही. आणखी या संबंधाचा विचार आहे तो आपण उद्या पाहूया.